या पद्धतीने जर तुम्ही आलू टिक्की बर्गर बनवले तर बाहेरचे बर्गर तुम्ही विसरूनच जाल. कारण जर या पद्धतीने तुम्ही आलू टिक्की बर्गर बनवले तर हे बर्गर आपण एकदम हेल्दी बर्गर बनवलेले आहे. यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये भाज्या ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे हे लहान मुलांनासुद्धा खायला एकदम पौष्टिक आहे. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. अद्रक, लसूण आणि मिरची याचं वाटण मी इथे घातलेलं आहे. आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे छान असं परतलं की यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत. कांद्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं असं परतून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांद्याला सॉफ्ट असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतला की आपण काय करणार आहोत, यामध्ये थोडेसे पोहे ॲड करायचे आहेत. तर हे पोहे आपण जे कांदा पोहे खातो तेच मी इथे 2 चमचे पोहे घेतलेले आहेत. तर याला आपल्याला भिजत घालायचं आहे. त्यानंतर इथे मी हळद, गरम मसाला आणि थोडासा जिरेपूड घातलेला आहे. तर हे आपल्याला चांगलं असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आपण हे पोहे साईडला भिजत घातलेले आहेत, तर ते आपल्याला पुढे या भाजीमध्ये ॲड करायचं आहे. आपल्याला टिक्की बनवायची आहे त्यासाठी. तर इथे मी ताजा वाटाणा घेतलेला आहे. त्यानंतर बारीक कट केलेलं गाजरसुद्धा आपण घातलेलं आहे. तर याला आपण 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेणार आहोत. बाहेर जे आपण बर्गर खातो ना, त्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्याच भाज्या ॲड केलेल्या नसतात. एकदम प्लेन बर्गर असतं, सिंपल असतं. पण हे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर तुम्हाला हे नक्कीच आवडेल आणि मुलांनासुद्धा तुम्ही हे कधीतरी आपण नक्कीच खाऊ घालू शकतो. तर आता यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडासा कलरसाठी मी इथे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. तर याला चांगलं असं आपण परतून घेणार आहोत. तुम्हाला जर वाटलं तर अजून तुम्ही एखादी भाजीसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात, जसे की शिमला मिर्च किंवा मग पत्तागोबी थोड्याफार प्रमाणात आम्ही नक्कीच ॲड करू शकतो आणि थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे. यामुळे या टिक्कीला खूप छान अशी टेस्ट येते. आता यानंतर इथे मी बटाटे उकडून ठेवले होते 4 ते 5 बटाटे. आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर आता हे भिजवलेले पोहे हे पहा आपण यामध्येच ॲड करणार आहोत. का? तर यामुळे जे बटाट्याला टिक्कीला पाणी सुटतं आतून तर ते सुटत नाही. टिक्की आपली खूप छान अशी घट्ट तयार होते आणि क्रंची कुरकुरीत आतून लागते. त्यामुळे यामध्ये पोहे नक्की ॲड करा. यामुळे आपली जी बर्गरची टिक्की आपण बनवणार आहोत, आलू टिक्की, ती एकदम छान कुरकुरीत अशी बनून तयार होते. तर आता याला आपण 2 ते 3 मिनिटासाठी छान असं या भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. हे पहा. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आपण याला थंड करण्यासाठी साईडला ठेवणार आहोत. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि थंड करायला बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण टिक्कीसाठीची जी स्लरी असते ना, ती आपण बनवून घेऊया. तर इथे आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तर इथे मी 3 चमचे मैदा घातलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाणी घालून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालायचं आहे. कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे. आलू टिक्कीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे. तर आता याला आपण यामध्ये डीप करायचं आहे आलू टिक्कीला. अशा पद्धतीने आपण यामध्ये एक एक आलू टिक्की बुडवून घेणार आहोत आणि आता ही साईडला काढून घ्यायची आहे आणि याला ब्रेड क्रम्बमध्ये कोट करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने याला कोट करून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर हे पहा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम करायचं आणि लगेच आपल्याला यामध्ये टिक्की सोडून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे. लगेच तळते, जास्त वेळ लागत नाही याला तळायला. तर हे पहा, तयार झालेली आहे आपली आलू टिक्की. हे पहा, मस्त आपली आलू टिक्की तयार झालेली आहे. तर मी सगळ्या आलू टिक्की तळून घेतल्या आहेत. हे पहा, तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने. अगदी बाहेरच्या पेक्षासुद्धा घरामध्येही आपण
मुलांना नक्कीच बनवून देऊ शकतो. आता आपण याला डेकोरेट करून घेऊया. तर इथे मी मेयोनीज लावून घेतलेला आहे. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण इथे डेकोरेट करू शकतो. तर मी इथे डेकोरेट करून घेतलेला आहे. टोमॅटो, कांदा, ककडी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने आपण या बर्गरला डेकोरेट करून घेऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.